अहिल्यानगरमध्ये अवकाळीची हजेरी. अवकाळीमुळे घरं आणि झाडांची पडझड तर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. बीडच्या आष्टी तालुक्यात अवकाळी पावसाचा फळबागांना फटका. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जुन्नर तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. अवकाळीमुळे मिरची, टोमॅटो, केळी पिकाला फटका तर शेतांना तळ्याचं स्वरूप. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची दाणादाण. दिग्रसमध्ये केली केळी बागा उद्ध्वस्त. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. धुळ्यात मुसळधार पावसाचा फटका. जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयाला बसला. पावसाचं पाणी कार्यालयात शिरल्यानं मोठं नुकसान. तुटलेली केबल बाईक स्वाराच्या मानेला घासली. दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. पुण्यातील गंभीर घटना. सामान्यांच्या जीवाशी खेळ. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेताच येवल्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष. कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत पेढे भरवत केला जल्लोष. कोल्हापूरच्या नेरली गावात सतेज पाटलांनी लुटला बैलगाडा. हाकण्याचा आनंद. सतेज पाटलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढू शकतो. शिवसेना भाजपमध्ये आधीच पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही पालकमंत्रीपद मिळावं असा विचार होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे. अखेर मंत्रिपद मिळाल्यानंतर छगन भुजबळांची नाराजी दूर झालेली आहे. 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचं ठरलं होतं अशी माहिती भुजबळांनी दिली. तर ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. छगन भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. मात्र भुजबळांना मंत्रिपद दिल्यानं अजित पवारांना याची चांगली किंमत मोजावी लागेल असा थेट इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असं का वागले असा सवाल जरांगेंनी केला. तर पुढील काळात मराठ्यांच्या नाराजीची लाट दिसेल आणि भुजबळांचा शेवट लवकरच होईल असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला. ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र ओबीसी प्रश्नावर भूमिका घेतली नाही तर गाठ ओबीसी समाजाशी आहे असा थेट इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली. यावेळी येवल्यामध्ये भुजबळ कार्यकर्त्यांनी पेढे वाटत फटाके फोडून जल्लोष केला. नाशकातही भुजबळ समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत त्यांनी आनंद साजरा केला. बीडच्या परळीमध्ये समाधान मुंडे मारहाण प्रकरणात भागवत साबळे आणि सुरेश साबळे यांच्यासह इतर 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. समाधान मुंडेंच्या आईच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार राहुल कुल यांचा सत्कार करून अभिनंदन केलं. शक्तीपीठ महामार्ग कंत्राटदाराच्या माध्यमातून मंत्र्यांचे खिसे भरण्याकरता आहे का असा सवाल विनायक राऊतांनी केला. तर खासदार नारायण राणेंनी आम्हाला अडवून दाखवावं असं आवाहनही राऊतांनी केलं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. बैठकीत मान्सूनपूर्व तयारी आणि खरीप हंगामावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानातील लोंगेवाला फॉरवर्ड पोस्टचा दौरा केला. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांची त्यांनी भेट घेतली. त्यांचं अभिनंदन केलं. रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्याकरता ट्रम्प यांनी पुतिन यांच्याशी चर्चा केली. सुमारे 2 तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली. चिपळूण गुहागर मार्गावरील पद्मावती नदीतील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोकसहभागातून आणि नाम फाउंडेशननं पुढाकार घेत काम युद्धपातळीवर सुरू केलं.
पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा एसटीमधून प्रवास कमी झालाय, मात्र तिकिटाच्या दरात वाढ केल्यानं एसटीचं उत्पन्न वाढलेलंच आहे. जवळपास 2 कोटींनी उत्पन्नात वाढ झालेली आहे. रावेर तालुक्यातील धामोडी इथं शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारक भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मालेगावच्या अंजगवडेल या भागातील अनेक तरुण भारतीय सैन्यात असून सीमेवर देशाचं रक्षण ते करत असतात. यावेळी आजी माजी सैनिकांची घरपट्टी आणि नळपट्टी ग्रामपंचायतीनं कायमस्वरूपी माफ केली. साताऱ्यातील शाहू कला मंदिर या नाट्यगृहाची दुरवस्था झालेली आहे. पालिका दुर्लक्ष करत असल्यानं अभिनेते सयाजी शिंदे यांनी खंत व्यक्त केली. नंदुरबारमध्ये रोडाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आदिवासी लोककला आणि संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं याच अनुषंगाने जोगणीपाडा इथं महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शहादा शहरातील जुन्या खेतिया या रोडवरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती होत नसल्यानं ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन केलं. 4 दिवसांचा अल्टिमेटम ग्रामस्थांनी दिला. शहादा शहरात क्रीडा संकुलाच्या आवारात बांधल्या जात असलेल्या नवीन इमारतींकरता पालिकेनं कुठलीही परवानगी दिलेली नाही. मात्र परवानगी न मिळताच 3 कोटींचं काम परस्पर सुरू केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोंदियामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. निसर्गात बदल झाला की मोर आनंदानं नाचू लागतात. त्याच मोराचं सौंदर्य अधिकच खुलतं. यावेळी सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये मोरानं पिसारा फुलवून मनमोहक असं नृत्य केलं. विविध मागण्यांकरता सिंधुदुर्गात कृषी सहाय्यकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. शासनानं याची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सोलापुरातील उजनी धरणातून धरणातून कुरुलच्या डाव्या कालव्यातून सीना नदीत पाणी सोडण्यात आलं. सीना नदीत उजनीतून 3रं आवर्तन सोडण्यात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला. यवतमाळमध्येही अवकाळी पावसाचा कहर बघायला मिळाला. अवकाळी पावसामुळे केळीबाग उद्ध्वस्त झाली. जवळपास 20 लाखांचं नुकसान झालं. शेतकरी मेटाकुटीला आलाय. सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेलं उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्प पाहणी पालिका आयुक्तांनी केली आहे. 110 किलोमीटर काम पूर्ण झालंय. एका पंपाची प्राथमिक चाचणी घेण्यात आली. कर्जत नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावर श्री मार्तंड देव संस्थान ट्रस्टला भाविकांनी खोबऱ्यापासून तेल बनवण्याचं मशीन देणगी म्हणून दिलंय. यावेळी या मशीनचा लोकार्पण सोहळा गडावर पार पडला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्ड इथं बकऱ्यांच्या कळपावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात 12 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे. वनविभागानं बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचं टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत प्रस्थान झालं. श्री संत मुक्ताईंच्या अंतर्धान समाधी सोहळ्याकरता पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. सांगलीत आईच्या अपार प्रेमाची असाधारण कहाणी समोर आली आहे. 20 वर्षाचा मुलगा विल्सन्स डिजीजमुळे झालेल्या लिव्हर फेल्युअरच्या अंतिम टप्प्यावर होता. यावेळी त्याच्या आईनं त्याला लिव्हर डोनेट करून त्याचे जीव वाचवले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगडामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ड्रोन बंदीचा आदेश दिला. 17 मे पासून 3 जून पर्यंत जिल्ह्यात ड्रोन आणि हवाई उपकरणांना बंदी असून नियमांचं उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार आहे. अहिल्यानगरमधील बहिरोबा गावासह प्रत्येक तालुक्यातील भूमिहीन व बेघर आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत हद्दीत घरकुलाचा लाभ मिळावा याकरता एकलव्य संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. यात अजित पवारांच्या जय भवानी माता पॅनलनं सगळ्याच्या सगळ्या 21 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली. त्यामुळे पृथ्वीराज बापू जाचक यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. महाडच्या सावित्री नदी पात्रात गाळ उपसण्याच्या कामाला पुन्हा परवानगी मिळाली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गाळ उपसण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. या कामाकरता 20 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीमध्ये अडथळा ठरणाऱ्या विद्युत तारा हटवण्याकरता 92 लाखांचा खर्च असून तो पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर केला. त्यामुळे आता लवकरच विद्युत तारा हटवण्यात येतील. अतुल भोसलेंच्या मागणीला अखेर यश आलंय.
सोलापुरातील टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली। एमआयडीसी भागात वारंवार आगीच्या घटना का घडतायत याची उपाययोजना आणि सेंट्रल इंडस्ट्रीच्या आगीच्या घटनेसंदर्भात सविस्तर चर्चेकरता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली। सोन्याचे वाढते दर पाहता दागिने घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे। त्यामुळे हुबेहूब सोन्यासारखे दिसणारे किफायतशीर दरात मिळणारे बेंटेक्सचे दागिने याला महिला वर्गाची पसंती वाढतीये। हवेली तालुक्यातील किवळे या गावामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता शासन आपल्या दारी उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमात किवळे, मामुर्डी, रावेत या गावातील अनेक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात आले। भारतामधून अमेरिकेला पाठवलेला जवळपास 4,28,00,000 रुपयांचा आंबा तिथल्या विमानतळावर थांबवण्यात आला। कागदपत्रांमधील त्रुटींमुळे माल स्वीकारण्यास तिथल्या यंत्रणांनी नकार दिला, त्यामुळे निर्यातदारांचं मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांना सिव्हिलची अट न लावता कर्ज वाटप करा तसं न करणाऱ्या बँकांवर यापूर्वी FIR देखील दाखल केलं गेलं होतं, हे लक्षात ठेवा असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी बँकांना दिला। 2025-26 मध्ये 44.76 लाख कोटी रुपयांच्या कर्ज पुरवठा आराखड्याला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँक समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। घरावर आंब्याचं झाड कोसळल्यानं घराला तडे गेले। अवकाळी पावसामुळे मनमाड शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झालेले आहेत। मुख्य बाजारपेठेसह इतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेत, रस्त्यांची चाळण झाली आहे। पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंडरपास, ब्रिज खाली आणि सर्व्हिस रोडवर पाणी साचल्यानं वाहक चालकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते। NHAIच्या नियोजन शून्य कामामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागतोय। धुळे शहरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयात पाणी शिरल्यानं महत्त्वाच्या फाईल्सचं नुकसान झालं। धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यावेळी आलेल्या पावसात 5 गोवंशांचा मृत्यू झाला, यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं। फळबागांनाही पावसाचा फटका बसला, शेतकरी मेटाकुटीला आलाय। डाळिंब उत्पादकांचं जवळपास 10 ते 15 लाखांचं नुकसान झालं। शिर्डीच्या राहता तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला। झाडांसह घरांची पडझड झाल्यानं शेतकऱ्यांचं, नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जुन्नर तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। ओतूर, डिंगोरे, उंब्रज या परिसरात शेतपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर रस्त्यांनाही ओढ्याचं स्वरूप आलं। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजार समितीत विक्रीकरता आणलेली हळद भिजली आहे, त्यामुळे शेतकऱ्याचं, लोकांचं नुकसान झालंय। शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले, नागरिकांचे हाल झाले, तर काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला। रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या, त्यात एका वृद्ध महिलेच्या मातीच्या घरातील एक भाग कोसळला। मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घरकुल योजना फक्त मर्जीतल्या लोकांच्या घशात घातली जाते, असा आरोप ठाकरे गटानं केला। शहापुरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। भातशेतीचं पीक शेतात आडवं झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये वीज कोसळली, एका महिलेचा मृत्यू झाला। टेंभी इथल्या शिवारामध्ये काम करत असताना वीज कोसळल्यानं महिलेचा मृत्यू झाला। जळगावात सोमवारी रात्रीच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली। या अवकाळी पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काही भागात विजा कोसळल्या असून वीज पुरवठा खंडित झाला होता। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळसह आजूबाजूच्या गावांना अवकाळी पावसानं झोडपलं। परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। नागपूरमध्ये अवकाळी पावसानंतर तापमानाच्या झळांनी नागपूरकर हैराण झाले। अवकाळी पावसानंतर उकाडा वाढल्यानं हवेत आर्द्रता वाढली आहे। गेल्या 3 दिवसांपूर्वी मावळमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली, मात्र त्यानंतर पावसानं विश्रांती घेतल्यानं उकाडा आणखीनच वाढलाय। मात्र या पावसानं पिकांचं नुकसान केलंय। बदलापूर शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावली, यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे।
उल्हासनगर शहरात सोमवारी संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला, नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र काल झालेल्या पावसामुळे आज पुन्हा एकदा उकाड्यात भर पडण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली। साचलेल्या पाण्यात वीज उतरल्याने विजेचा जोरदार धक्का लागला। 4 भटक्या कुत्र्यांचा जागीच मृत्यू झाला। महावितरणकडून या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून महावितरणने अधिक सतर्क राहणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं। एक महत्त्वाची बातमी आहे। राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। येत्या 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन आहे। राज्य सरकारचं 70,000 कोटींचं नवं गृहनिर्माण धोरण आहे। प्रत्येकाला 2035 पूर्वी शाश्वत, सुरक्षित, पर्यावरण स्नेही घर मिळावं असा प्रयत्न आहे। झोपडपट्टी पुनर्विकास, नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाणार आहे। महाआवास फंड 20,000 कोटींवर नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे, लक्ष्य आहे। EWS अत्यल्प मध्यम घटकांना घर देण्याचं उद्दिष्ट आहे। राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। त्याविषयीची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। चिपळूण बाजारपेठेत भीषण अपघात झाला। या अपघातात कार चालकानं महिलेला जोरदार धडक दिली, त्यात महिला गंभीर जखमी झाली। अपघातानंतर कार चालकानं पळ काढला। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। परभणीमध्ये महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीनं महामार्ग दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्यात तुटलेली केबल दुचाकीस्वाराच्या मानेला अडकून अपघात झाला, यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। दरम्यान केबल मालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। व्यावसायिकाकडून 1,20,000ची खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट इशारा दिला। सोलापुरामध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली एका महिलेनं 72 लाखांची फसवणूक केली आहे। त्यातील 13 लाख परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश आलंय। फसवणूक केल्याप्रकरणी 3 बँक खाती सील करण्यात आली आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नागपुरातील भांडेवाडी परिसरातील डम्पिंग यार्डमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली। डम्पिंग यार्डमधील कचरा जळल्यानं परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। सांगलीच्या मिरज तालुक्यातील 2 शेळ्यांनी चक्क सोन्याचे दागिने गिळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या दोन्ही शेळ्यांवर शेवटी शस्त्रक्रिया करावी लागली। 40,000ची सोन्याची कर्णवेल त्यांच्या पोटातून बाहेर काढण्यात आली, तर दोन्ही शेळ्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे, डॉक्टरांकडून ही माहिती सांगण्यात आली। नांदेड महामार्गावर घरणी या गावाजवळ 2 दुचाकींचा अपघात झाला। एका दुचाकीस्वाराला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वारानं जोरातच धडक दिली। तिघांचा जागीच मृत्यू झालाय, 1 जण गंभीर जखमी आहे। पुण्यात शिवसेना शिंदेंच्या पक्षातील एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारेवर गोळीबार करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण पोलिसांकडून आता अधिक तपास केला जातोय।